ऐका गळगळीची विनंती आहे। त्याचप्रमाणे तळोदे शहराला देखील त्या ठिकाणी बारगड संस्थानाची जमीन आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे। त्या ठिकाणी अनेक 60 ते 70 वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासी बांधव असतील, इतर बांधव देखील त्या जागेमध्ये राहत आहेत, परंतु खाजगी जमीन असल्या कारणाने त्यांना देखील त्या ठिकाणी आवास योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्यांना देखील त्यांच्या नावाने जमीन नसल्या कारणाने त्या योजना त्या ठिकाणी राबवता येत नाहीये। म्हणून माझी आपल्याकडे गळगळीची विनंती आहे की तेथील देखील आमच्या आदिवासी बांधवांना त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी जी प्रधानमंत्री आवास योजना आहे, नागरी आवास योजना आहे, ह्याच्यामध्ये आपण 3.5 लाख रुपये त्या ठिकाणी घरकुलासाठी मंजूर केलेत, परंतु जोरात माझ्याबरोबर बोलायचे, भारतीय जनता पार्टीचा शहादाचा आवाज आपल्याला तिथपर्यंत पोहोचला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी। आज आमच्या शहादा नगरीमध्ये राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आलेत, श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही स्वागत करतो। आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन, मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार, आपले तिघही उमेदवार मकरंदभाई, जितेंद्र सूर्यवंशी, डॉक्टर अभिलाषा वसावे, मंचावर उपस्थित असलेले मान्यवर विजूभाऊ चौधरी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, भाऊ आपल्याला आठवतं की 2013 मध्ये राज्यामध्ये एक विरोधी पक्षाचे नेते म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून 2013 मध्ये याच जनता चौकामध्ये तुम्ही आले आणि प्रचंड प्रतिसाद या जनतेने तुम्हाला दिले आणि पुढच्या वर्षी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपण झाले। या जनता चौकामध्ये ती ताकद आहे। आज आपण पहिल्या दिवशी प्रचाराला निघालेत आणि पहिल्या दिवशी तुम्ही नंदुरबारच्या शहाद्यामधून आलेत। या शहाद्यामधनं यशाची कीर्ती सुरू होईल आणि संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगराध्यक्ष इथे निवडून येतील। आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो विकास होतोय तो जनतेने सातत्याने त्या गोष्टीला पाठिंबा दिला। आमच्या दोंडाईच्या शहरामध्ये देवेंद्र भाऊचं जे काम चाललंय त्यांना पाठिंबा देण्यासाठी नगराध्यक्षही बिनविरोध केला आणि 26चे 26 नगरसेवक देखील बिनविरोध केले। इतर झाकी आता पुरा महाराष्ट्रामध्ये सगळ्या विकासाचं काम बाकी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, आमच्या माता भगिनींना स्वाभिमान देण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम केलं, सोलरची योजना आमच्यासाठी आणली, युवकांसाठी अनेक योजना आणल्या आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र आता बढो। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या अतिशय भव्य अशा आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन, आमचे दुसरे सहकारी माननीय जयकुमारजी रावल, विजय चौधरीजी, आपले लोकप्रिय आमदार राजेश पाडवीजी, निलेश माळी, दीपक बापू पाटील, समिधा नटावतकर, कांतीलालजी तातिया, लक्ष्मणजी कदम, इकडेही आमच्या भगिनी बसलेल्या आहेत आणि इकडे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींची पावर ज्यांच्या पाठीशी गेली त्यांना कोणी हरवू शकत नाही। आणि की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत, मंत्री आहेत आणि मी आहे, पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभे राहू। प्रकारे आरोग्याची सेवा असेल,
शिक्षणाची व्यवस्था असेल, निवाऱ्याची व्यवस्था असेल, अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला. आपले आमदार राजेश पाडवी यांचंही अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने योजनांचा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज 213 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोचलेली आहे. राजेशजी, तुम्ही चिंता करू नका, मुख्यमंत्री या ठिकाणून सांगून जातो आहे ही तुमची भुयारी गटाराची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची 79 कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे, तीही अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यालाही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल. हा सांगताना आनंद वाटतो. नुकताच आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. तर त्या ठिकाणी MIDC करण्यात यावी. आम्ही तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची MIDC देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आज खरा निर्णय घेतला. आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं, आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार. पण सगळ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील. आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील. त्यासोबत आता आपण महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला. पण आपण तेवढं करून थांबलो नाही. परवा आपण त्याच्यामध्ये 1,000 वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं. आतापर्यंत 1,300 आजारांकरता आपण 5 लाखापर्यंतचा इलाज करत होतो. आता 2,400 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत. त्याकरता 1 पैसा देखील कोणाला लागणार नाही. आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे 27 आजार असे आहेत की ज्या आजारामध्ये 5 लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत. कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे, गरीबाच्या आरोग्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नये. प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे. आणि म्हणून आज महात्मा फुले जनारोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलं आहे. आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत. हे आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे. आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, खरं म्हणजे जनता चौक आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्यावेळी आपला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरच चौकात आलेला आहे का. इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा. 2 तारखेला या ठिकाणी कमळाचंच बटन आपल्याला दाबायचं आहे. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे. 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या. पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी देवाभाऊ घेईल. पुढचे 5 वर्ष तुमच्या पाठीशी हा देवाभाऊ उभा राहील. आणि म्हणून 2 तारखेला
कमळाचं बटन दाबून एक दणदणीत विजय या ठिकाणी मिळवा आणि तुमच्या स्वप्नातलं शहादा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी घडवून दाखवू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.